आपण आता धड्याचा शेवटचा पार्ट पाहतोय, जेनेटिक डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डर्स काय, जीन रिलेटेड डिसऑर्डर काय. डिसऑर्डर म्हणजे काय, डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे काय, फॉल्ट, ज्यामुळे डेव्हलप होतात डिसीज. जेनेटिक डिसऑर्डर्स आर ब्रॉडली ग्रुप इनटू टू कॅटेगरी. दोन कॅटेगरी पडल्या त्याच्या. पहिली आहे मेंडेलियन डिसऑर्डर, दुसरी आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. आपण बोललो जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डरचे दोन भाग पडले. पहिला मेंडेलियन डिसऑर्डर आणि दुसरी क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता विचार करू आपण, व्हॉट अबाउट द मेंडेलियन डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डर्स आर कॉज्ड ड्यू टू म्युटेशन इन जीन. मेंडेलियन डिसऑर्डर दोन म्हटले आपण. जेनेटिक डिसऑर्डर दोन प्रकारचे आहे. एक म्हणजे मेंडेलियन डिसऑर्डर, दुसरी क्रोमोझोमल डिसऑर्डर. त्यापैकी मेंडेलियन जे डिसऑर्डर आहे, मेंडेलियन डिसऑर्डर्स आर कॉज्ड ड्यू टू, कशामुळे राहिला, म्युटेशन इन जीन. जीन मध्ये म्युटेशन झालं. मग म्युटेशन काय, सडन अँड हेरिटेबल चेंज. एकाएकी चेंज झाला. हेरिटेबल म्हणजे काय, एकदा चेंज झाला, सडन चेंज झाला, तो जनरेशन आफ्टर जनरेशन जातोय, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातोय, म्हणजे हेरिटेबल. सडन अँड हेरिटेबल चेंज. कशामध्ये झाला चेंज, जीनोटाइप ऑफ एन ऑर्गॅनिझम. सडन अँड हेरिटेबल चेंज इन जीनोटाइप ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड म्युटेशन. जीन मध्ये म्युटेशन झालं म्हणजे जीन मध्ये काहीतरी चेंज झाला, त्यालाच म्हटलं आपण मेंडेलियन डिसऑर्डर. आणि म्हणून पॉईंट सांगितले तुम्हाला. पहिल्यांदा काय बोललो आपण, जेनेटिक डिसऑर्डरचे दोन ग्रुप पडले. पहिला मेंडेलियन डिसऑर्डर, दुसरा क्रोमोझोमल डिसऑर्डर. मग विचार केला मेंडेलियन डिसऑर्डरचा. मेंडेलियन डिसऑर्डर कशामुळे कॉज झाल्या, म्युटेशन इन जीन. मग मेंडेलियन डिसऑर्डरचे एक्झाम्पल कोणते, थॅलेसेमिया नावाचा डिसीज आहे, सिकल सेल ॲनिमिया, कलर ब्लाइंडनेस, त्यानंतर हिमोफिलिया, त्यानंतर फिनिल किटोनुरिया. पुन्हा आपण काय म्हटलं, मेंडेलियन डिसऑर्डर कशामुळे राहिले, कॉज ड्यू टू म्युटेशन इन जीन. एक्झाम्पल पहिलं घेतलं थॅलेसेमिया, दुसरं घेतलं सिकल सेल ॲनिमिया, तिसरं कलर ब्लाइंडनेस, चौथं हिमोफिलिया आणि पाचवं फिनिल किटोनुरिया. हे जे डिसीज आहे सगळे, हे जे डिफेक्ट आहेत, हे कशामध्ये इन्क्लूड होतात, मेंडेलियन डिसऑर्डर. मग आता क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे काय, क्रोमोझोम मध्ये काहीतरी फॉल्ट आला. जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे कुणामध्ये प्रॉब्लेम झाला, जीन मध्ये चेंज झाला. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे काय, क्रोमोझोम मध्ये दीज आर कॉज्ड ड्यू टू अब्सेन्स. एक अब्सेंट असेल किंवा एक्सेस ऑफ वन और मोर क्रोमोझोम. काय अर्थ आहे, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आर कॉज्ड ड्यू टू अब्सेन्स और एक्सेस. अब्सेन्स म्हणजे काय, एक अब्सेन्स और एक्सेस ऑफ वन और मोर क्रोमोझोम. म्हणजे जसं उदाहरण घेऊ आपण ह्युमन बिंगचं, आपल्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम आहे, टोटल 46. समजा 46 मायनस 1 किती झाले, 45, किंवा 46 मायनस 2 किती झाले, 44. त्याला म्हटलं अब्सेन्स, कमी झाले, 2 अब्सेंट आहे किंवा 1 अब्सेंट आहे. और एक्सेस ऑफ वन और मोर क्रोमोझोम. एक्सेस आहे म्हणजे काय, 47 म्हणजे 2n प्लस 1. 46 हा झाला 2n प्लस 1 की झाला टोटल 47. म्हणजे जो 46 नंबर पाहिजे होता, जो नॉर्मल आहे आपल्या सगळ्याच्या बॉडीमध्ये किती आहे, 46. एखादा ॲबनॉर्मल असेल त्याच्यामध्ये एक क्रोमोझोम वाढला कुठंतरी, कसा वाढला, एखाद्या डिसीजमध्ये येईलच आपल्याला, यामध्ये डाऊन सिंड्रोम वगैरे मध्ये येईलच आपल्याला की एक क्रोमोझोम कसा वाढला, कसा वाढते हे आपण. पण या ठिकाणी काय झालं, एक तर अब्सेंट असेल, 1-2 क्रोमोझोम, 1 किंवा 2 क्रोमोझोम कमी असेल अब्सेंट, किंवा एक्सेस झाला नंबर, एक्सेस ऑफ वन और मोर क्रोमोझोम और देअर क्रोमोझोमल अरेंजमेंट. किंवा क्रोमोझोमल अरेंजमेंट म्हणजे काय, क्रोमोझोम मधल्या जीनची अरेंजमेंट चेंज झाली किंवा क्रोमोझोमची अरेंजमेंट चेंज झाली, त्याला म्हणलं क्रोमोझोमल अरेंजमेंट. म्हणजे पहा, दोन गोष्टी काय शिकलो. पहिल्यांदा काय सांगितलं आपण, हेडिंग दिला जेनेटिक डिसऑर्डर. दोन ग्रुप पडले, मेंडेलियन डिसऑर्डर, क्रोमोझोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डर कशामुळे राहिला, म्युटेशन इन जीन. एक्झाम्पल कोणतं घेतलं आपण, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया,
कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, व्हिनिल कीटोनुरिया. मग आता इकडे विचार करून आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर कशामुळे झाली? एक तर अब्सेन्स किंवा एक्सेस ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम ऑर देअर क्रोमोझोमल अरेंजमेंट. एक्झाम्पल कोणते याचे? डाऊन सिंड्रोम आहे जे आपण धड्यामध्ये पाहणारच आहे. टर्नर सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे काय? सिंड्रोम मीन्स ग्रुप ऑफ सिम्पटम. एखाद्या डिसीजचे नंबर ऑफ सिम्पटम असेल. सिम्पटम म्हणजे काय? लक्षण ज्यावर रोग ओळखला जातो ते लक्षण म्हणजे सिम्पटम आणि ग्रुप ऑफ सिम्पटम म्हणजे सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम, डाऊन नावाच्या सायंटिस्टने त्याची डिस्कव्हरी केली म्हणून डाऊन सिंड्रोम. टर्नर नावाच्या सायंटिस्टने टर्नर सिंड्रोम, क्लिनेफेल्टर सिंड्रोम. आणि आपल्याला आता जे पुढचा टॉपिक म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला 4 डिसीज पाहायचे. एक पाहायचा थॅलेसेमिया, दुसरा पाहायचा डाऊन सिंड्रोम, नंतर टर्नर सिंड्रोम आणि क्लिनेफेल्टर सिंड्रोम. हे 4 डिसीज आहेत. आणि चांगली गोष्ट झाली की आपण जो जे चॅप्टर घेतलं इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन यामधला कोणताही एकही टॉपिक कटलेला नाही आहे. म्हणजे आपण जो पूर्ण धडा घेतला तोच पूर्ण धडा जसा तसा आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एकही टॉपिक कमी नाही जास्त नाही. त्यामुळं कसं आता आपण हा जो टॉपिक आहे यामध्ये आपण 4 डिसीज पाहणार. पहिला देतोय थॅलेसेमिया, दुसरा डाऊन सिंड्रोम, तिसरा टर्नर सिंड्रोम, चौथा क्लिनेफेल्टर सिंड्रोम. आता आपण नेक्स्ट जे पाहतोय पहिला पाहू आता आपण थॅलेसेमिया. पण आता सांगितलं की जेनेटिक डिसऑर्डरचे 2 भाग पडले. मेंडेलियन डिसऑर्डर आणि दुसरा क्रोमोझोमल डिसऑर्डर. त्यामधलं मेंडेलियन डिसऑर्डरचं एक्झाम्पल घेतलं आपण थॅलेसेमिया. मेंडेलियन डिसऑर्डरचं एक्झाम्पल घेतलं आपण थॅलेसेमिया. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या बॉडीमध्ये जे 46 क्रोमोझोम आहे त्याचे आपण 2 भाग पडले होते. पहिला म्हणजे ऑटोझोम, 44 ऑटोझोम आणि लास्ट 2 जे होते ते होते सेक्स क्रोमोझोम ज्याला आपण हिट्रोझोम म्हटलं होतं. सेक्स क्रोमोझोम और हिट्रोझोम. आणि म्हणून आपण सांगितलं की जे 44 ऑटोझोम आहेत त्यामधल्या ऑटोझोम मधली इनहेरिटेड थॅलेसेमिया काय? ऑटोझोमल म्हणजे ऑटोझोम रिलेटेड. इनहेरिटेड मीन्स that transfer from one generation to another generation. Recessive disease. Recessive disease तुम्हाला माहितीच आहे. डॉमिनंट रिसेसिव्ह काय म्हणतो बा थॅलेसेमिया काय? इट इज अन ऑटोझोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज. काय म्हटलं मी? थॅलेसेमिया 2 किंवा 3 मार्काचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. काय म्हटलं? थॅलेसेमिया इज अन ऑटोझोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसऑर्डर. This thalassemia disease is related to hemoglobin. What about the hemoglobin? Hemoglobin माहिती आहे तुम्हाला? RBC मध्ये असते hemoglobin. ह्युमन मध्ये जर विचार केला आपण किंवा सगळ्या मॅमलचा सर्क्युलेशन चॅप्टर शिकताना पण एक वाक्य सांगितलं होतं. RBC are non-nucleated in all mammal except camel. RBC are non-nucleated in ऑल मॅमल एक्सेप्ट कॅमल. आणि न्यूक्लियस नव्हता पण त्यामध्ये काय होतं? हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. आणि तो हिमोग्लोबिन कशाचा बनलेला आहे? 4 पॉलिपेप्टाइड चेन आहे. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाइड चेन. आता पहा हा जो हिमोग्लोबिन आहे HB याच्या 4 पॉलिपेप्टाइड चेन आहे. 4 पॉलिपेप्टाइड चेन पैकी 2 अल्फा चेन and 2 बीटा चेन. अशा टोटल 4 चेनचं बनलेलं आहे हिमोग्लोबिन. म्हणजे यावरून तुम्हाला काय दिसून राहिलं? हिमोग्लोबिन जर तयार करायचं आहे, हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी काय पाहिजे? 2 अल्फा चेन, 2 बीटा चेन. आता या ठिकाणी विचार करा, जर म्हणजे जेवढ्या अल्फा चेन पाहिजे तेवढाच बीटा चेन पाहिजे तेव्हाच हिमोग्लोबिन तयार होईल. पण जर समजा अल्फा चेन, साधं उदाहरण तुम्ही तुम्हाला अल्फा चेनचं प्रोडक्शन समजा असं म्हणू आपण, अल्फा चेन 30 प्रोड्यूस झालं, बीटा चेन फक्त 12 प्रोड्यूस झालं. अल्फा चेन किती प्रोड्यूस झालं? 30. बीटा चेनचं प्रोडक्शन कमी झालं, 12 प्रोड्यूस झालं. काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम नंतर बघू. अल्फा चेन किती पाहिजे? तर 2 पाहिजे त्यांना. म्हणजे एक हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी 2 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 15 हिमोग्लोबिन तयार होऊ शकते. पण बीटा चेन किती आहे? फक्त 12.
किती तयार होईल, एकाला 2 पाहिजे म्हणजे 6 तयार होऊ शकते फक्त, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, 2 अल्फा चेन 2 बीटा चेन जरी या 15 तयार करू शकते, हा किती तयार करू शकते, फक्त 6, आणि तयार किती होईल, फक्त 6च तयार होईल, बाकीचे अल्फा चेन वेस्टेज जाईल. का, कारण तेवढ्या बीटा चेन कमी आहे आपल्याजवळ. म्हणजे याचा अर्थ काय, ज्या प्रमाणात अल्फा चेनचं प्रोडक्शन झालं त्याच प्रमाणात काय व्हायला पाहिजे, बीटा चेनचं प्रोडक्शन. त्याच्या उलटही करू शकतो, म्हणजे याचं 12 याचं 30, म्हणजे याचे 6 बनेल, याचे किती बनू शकते, 15 शकते, पण सारखे पाहिजे, म्हणजे 6च बनेल शेवटी. म्हणजे कुठं तरी या ठिकाणी असं जुळत नाही, म्हणजे याचा आणि याचा प्रोडक्शन काय पाहिजे, सेम पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी आपण पहिल्यांदा सांगितलं, डिसीज आपला थॅलेसेमिया. थॅलेसेमिया इज अन ऑटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसऑर्डर. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन, 4 पॉलीपेप्टाइड चेन आहे, त्यामधल्या 2 चेन कोणत्या, अल्फा चेन, आणि 2 कोणत्या, बीटा चेन आहे. 2 अल्फा चेन 2 बीटा चेन. मग या अल्फा चेनचे सिंथेसिस कोण कंट्रोल करते, सिंथेसिस ऑफ अल्फा चेन इज कंट्रोल बाय 2 क्लोजली लिंक जीन. 2 लिंक आहे, लिंक जीन आहे कोणते, HBA1 and HBA2, HBA1 and HBA2. आणि HBA आणि जे क्लोजली म्हणजे लिंक जीन आहे कुठं प्रेझेंट आहे, दे आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम नंबर 16, क्रोमोझोम नंबर 16. 23 पेयर, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11, 12, 13, 14, 15, या 15 पर्यंत जीन नाही, कुठे आहे तो, 16व्या क्रोमोझोमवर जीन आहे. कशाचा, अल्फा चेन, कोणता, HBA1 आणि HBA2, हे 2 जीन आहे या क्रोमोझोम नंबर 16वर. क्रोमोझोम नंबर 16वर हे 2 जीन आहे, आणि हे 2 जीन रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, सिंथेसिस ऑफ अल्फा चेन. बीटा चेनचं सिंथेसिस कोण घडवून आणते, सिंथेसिस ऑफ बीटा चेन इज कंट्रोल बाय सिंगल जीन, कोणता, HBB, हा सिंगल जीन आहे. सिंथेसिस ऑफ बीटा चेन इज कंट्रोल बाय जीन, सिंगल जीन कोणता, HBB. HBB कोणता आहे, HBB कुठे प्रेझेंट आहे, क्रोमोझोम नंबर 11, क्रोमोझोम 11. म्हणजे आता तुमच्या लक्षात काय आलं या ठिकाणी, म्हणजे आपल्या डोक्यात काय ठेवायचं या ठिकाणी, थॅलेसेमिया हा एक डिसीज आहे, त्याला म्हटलं आपण ऑटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसऑर्डर. ऑटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसऑर्डर. सेकंडली बोललो आपण हिमोग्लोबिन बद्दल. हिमोग्लोबिन कशाचा बनलेला आहे, 4 पॉलीपेप्टाइड चेन. हिमोग्लोबिन मध्ये 4 पॉलीपेप्टाइड चेन आहे. 4 म्हटलं 4 पैकी 2 कोणत्या, अल्फा चेन, 2 कोणत्या, बीटा चेन, 2 अल्फा 2 बीटा चेन. मग आता अल्फा बद्दल बोलू, बीटा बद्दल बोलू. हिमोग्लोबिन म्हटलं तर हे 4, 2 अल्फा 2 बीटा, मग अल्फा. सिंथेसिस ऑफ अल्फा चेन, या अल्फाचं सिंथेसिस कोणी कंट्रोल केलं, 2 क्लोजली लिंक जीन. सिंथेसिस ऑफ अल्फा चेन इज कंट्रोल बाय 2 क्लोजली लिंक जीन, कोणते, HBA1, HBA2. जीन आहे कुठं, लोकेटेड ऑन क्रोमोझोम नंबर 16. तसंच सिंथेसिस ऑफ बीटा चेन इज कंट्रोल बाय सिंगल जीन. सिंगल जीन कोणता, HBB, कुठं आहे, क्रोमोझोम नंबर 11. म्हणजे विचार करा, जर समजा अल्फा चेनचं सिंथेसिस कमी होऊन राहिलं, याचा अर्थ क्रोमोझोम नंबर 16 वर फॉल्ट आहे. जर समजा बीटा चेनचं सिंथेसिस कमी होऊन राहिलं, याचा अर्थ क्रोमोझोम नंबर 11 वर फॉल्ट आहे. इथपर्यंत लक्षात, आणि म्हणून आपण अशा प्रकारे सांगितलं. आणि कोणत्या चेनला इफेक्ट झाला, मग अल्फा चेनला इफेक्ट झाला की बीटा चेनला इफेक्ट झाला, यावरून 2 टाईपचे थॅलेसेमिया पडले. अल्फा चेनच्या प्रोडक्शनवर इफेक्ट पडला असेल त्याला नाव देऊ आपण अल्फा थॅलेसेमिया. बीटा चेनच्या प्रोडक्शनवर जर फरक पडला असेल, बीटा थॅलेसेमिया. म्हणजे अल्फा थॅलेसेमियामध्ये समजा आपण अल्फा चेनचं प्रोडक्शन कमी होऊन राहिलं, बीटाचं नॉर्मल आहे, याचा अर्थ हिमोग्लोबिनचा नंबर कमी होईल. का कमी होईल, कारण 2 अल्फा तर 2 काय पाहिजे, बीटाचे. जेवढ्या अल्फा तेवढा बीटा, जो नंबर लोवेस्ट राहील तेवढा चेन तयार होईल. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, इकडे 15 बनले होते, इकडे 6 बनले होत्या, टोटल किती बनेल, फक्त हिमोग्लोबिन 6. आणि म्हणून या ठिकाणी काय झालं की
कोणता क्रोमोझोमला इफेक्ट झाला, अफेक्टेड आहे त्यावरून म्हणजे दोन टाईप पडले म्हणजे बा डिपेंडिंग अपॉन विच चेन इज अफेक्टेड. अल्फा चेनवर इफेक्ट झाला की बीटावर चेन झाला. थॅलेसेमिया क्लासिफाइड इंटू टू ग्रुप, अल्फा थॅलेसेमिया अँड बीटा थॅलेसेमिया. म्हणजे थॅलेसेमिया दोन टाईपचा, अल्फा आणि बीटा. अल्फा थॅलेसेमियामध्ये अल्फा चेनवर इफेक्ट झाला. अल्फा चेनवर इफेक्ट झाला म्हणजे या जीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. जीनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे कुणाचा प्रॉब्लेम आहे? क्रोमोझोम नंबर 16 वर प्रॉब्लेम. बीटा थॅलेसेमियामध्ये बीटा चेनवर इफेक्ट झाला म्हणजे याचा अर्थ HBBचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे क्रोमोझोम नंबर 11 वर काहीतरी प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे तुम्हाला 4 पॉईंट सांगितले. पहिल्यांदा पुन्हा एकदा डबल सांगता, सगळं डोक्यात ठेवण्यासाठी किती सोपं आहे. थॅलेसेमिया काय? ऑटोसोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसऑर्डर. काय म्हटलं? ऑटोसोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसऑर्डर. झाला एक पॉईंट. दुसरा म्हणजे 3 मार्काला विचारलं तरी सफिशियंट. एक पॉईंट. दुसरा सांगायचं हिमोग्लोबिन कशाला बनला? हिमोग्लोबिन इज मेड अप ऑफ 4 पॉलिपेप्टाइड चेन. 4 पैकी 2 कोणत्या? अल्फा चेन. 2 कोणत्या? बीटा चेन. तर मग या अल्फा बद्दल बोलायचं. सिंथेसिस ऑफ अल्फा चेन कोणी कंट्रोल केली? 2 क्लोजली लिंक चेन. कोणते? HBA1 HBA2. कुठं प्रेझेंट आहे? क्रोमोझोम नंबर 16. मग बीटा चेन बद्दल बोलायचं. सिंथेसिस ऑफ बीटा चेन कोण कंट्रोल करते? सिंगल चेन कोणता? HBB प्रेझेंट ऑन क्रोमोझोम नंबर 11. झाले 2 पॉईंट. तिसरा पॉईंट काय सांगितलं मी? तिसरा झाले 2. दुसरा तिसरा. चौथ्यामध्ये काय म्हटलं? डिपेंडिंग अपॉन व्हिच चेन इज अफेक्टेड. थॅलेसेमिया इज क्लासिफाइड इंटू 2 कॅटेगरी. कोणत्या? अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया. डोक्यात ठेवायचं. अल्फा थॅलेसेमिया म्हणजे काय? अल्फा चेनचं प्रोडक्शनवर इफेक्ट झाला. बीटा थॅलेसेमिया म्हणजे बीटा चेनवर. आता नाव क्लिनिकल सिम्पटम ऑफ थॅलेसेमिया आर एस. काय लक्षण? कशावर म्हणायचं की हा थॅलेसेमिया झाला? आता सांगितलं आपण अल्फा चेनचं प्रोडक्शन कमी झालं तरी हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन कमी. बीटा जरी असेल तरी हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन कमी म्हणजेच ॲनेमिया ड्यू टू इनॅबिलिटी टू सिंथेसाइज हिमोग्लोबिन. ॲनेमिया म्हणजे काय? ॲनेमियाचं मिनिंग आहे लो पर्सेंटेज ऑफ हिमोग्लोबिन आणि म्हणून म्हटलं आपण ॲनेमिया ड्यू टू इनॅबिलिटी टू सिंथेसाइज हिमोग्लोबिन. फक्त ॲनेमिया लिहिलं तरी बरोबर आहे कारण ॲनेमिया म्हणजेच काय? इनॅबिलिटी टू सिंथेसाइज हिमोग्लोबिन म्हणजेच लो पर्सेंटेज ऑफ हिमोग्लोबिन. सेकंड पेलेलो स्किन. फिक्कट येलो स्किन होते जशी कावीळमध्ये होते ना त्या टाईपची पेल येलो स्किन. सेकंड बार पेल येलो स्किन. नंतर चेंज इन शेप अँड साइज ऑफ आरबीसी. आरबीसीचा शेप आणि साइज दोन्ही चेंज होते. स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. स्लो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. त्याचं स्लो ग्रोथ आणि डेव्हलपमेंट का झाली? चेन कशी आहे? हिमोग्लोबिनवर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशी डिपेंड आहे? हिमोग्लोबिनवर डिपेंड आहे एनर्जी. का? कारण जर समजा हिमोग्लोबिनचं काम काय? टू कॅरी O2. O2 आला कुठे? ते O2 पहिल्यांदा लंगमध्ये आला. लंग पासून टिश्यू पर्यंत सेल पर्यंत नेण्याचं काम कोण करते? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन जर कमी असेल O2चं ट्रान्सपोर्ट कमी. O2चं ट्रान्सपोर्ट कमी याचा अर्थ एरोबिक रेस्पिरेशन कमी. एरोबिक रेस्पिरेशन कमी याचा अर्थ एनर्जी रिलीज कमी. कारण एका ग्लुकोज पासून एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 38 ATP रिलीज होतात एका ग्लुकोज पासून एरोबिक मध्ये. पण O2 जर अपसेट असेल मध्ये फक्त 2 ATP मिळतात म्हणजे 19 पटचा फरक आहे. आणि जर समजा हिमोग्लोबिन कमी म्हणजे 5 चेन कशी आहे? हिमोग्लोबिन कमी O2चा बॉडीला सप्लाय कमी. O2चा सप्लाय कमी म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनचा रेट कमी म्हणजे एनर्जी रिलीज कमी आणि म्हणून वीकनेस जास्त आहे. आणि म्हणून म्हटलं स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि हा पेशंट बरा कसा होईल? पेशंट नीड रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन टू कोप विथ द डिसऑर्डर. रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन काय? व्हॉट इज ब्लड ट्रान्सफ्युजन? याची सिंपल डेफिनेशन आहे ट्रान्सफर ऑफ ब्लड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. वन पर्सन म्हणजे तो झाला डोनर, दाता. आणि अनदर पर्सन म्हणजे काय? रेसिपियंट, घेता, जो ब्लड घेऊन राहतो. 2 पर्सन त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. डोनर टू रेसिपियंट म्हणजे 1 पर्सन टू अनदर पर्सन जे ब्लड ट्रान्सफर होते, डोनेट करतो त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे त्या पेशंटला वारंवार ब्लड द्यावं लागते कारण त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे. पुन्हा एकदा पूर्ण थॅलेसेमिया सांगतो. मग पुढचा डिसीज घेऊ आपण डाऊन सिंड्रोम. काय थॅलेसेमिया?
पुन्हा लक्ष द्या, थॅलेसेमिया एकदम सिंपल आणि चांगला टॉपिक आहे. काय म्हटलं थॅलेसेमिया? ऑटोझोमल इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसऑर्डर. झाला एक पॉईंट, काहीच कठीण. दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगायचं हिमोग्लोबिन कशाचा बनलेला आहे? फॉस्फोलिपिड चेन, 2 अल्फा चेन 2 बीटा चेन. झाला दुसरा पॉईंट. नंतर सांगायचं तिसरा पॉईंट, सिंथेसिस ऑफ अल्फा चेन कोण कंट्रोल करणार? 2 क्लोजली लिंक्ड. कोणता? HbA1 HbA2. कुठं प्रेझेंट आहे? क्रोमोझोम 60. सिंथेसिस, त्याच पॉईंटवर सांगायचं सिंथेसिस ऑफ बीटा चेन कोण कंट्रोल करते? सिंगल चेन. कोणता? HbB. कुठं प्रेझेंट आहे? क्रोमोझोम 11. 3 पॉईंट. डिपेंडिंग अपॉन विच चेन इज अफेक्टेड. कोणती चेन अफेक्टेड आहे म्हणजे काय? अल्फा की बीटा आहे. यावरून थॅलेसेमिया क्लासिफाइड इनटू 2 ग्रुप, अल्फा अँड बीटा. अल्फा इफेक्ट झाला अल्फा थॅलेसेमिया, बीटा इफेक्ट झाला बीटा थॅलेसेमिया. क्लिनिकल सिम्पटम कोणते सांगितले? ॲनिमिया. कशामुळे ॲनिमिया? ड्यू टू इनॅबिलिटी टू सिंथसाइज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनची सिंथेसिस कमी होऊन राहिली, इनेबल आहे त्यामुळं. सेकंड, पेलेलो स्किन, स्किनचा कलर पेलो. चेंज. थर्ड, चेंज इन शेप अँड साईज ऑफ आरबीसी. आरबीसीचा शेप आणि साईज चेंज झाला. नंतर स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कमी होईल. आणि लास्टली आपण बोललो पेशंटला कशाची गरज आहे? पेशंट नीड रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन टू कोप विथ डिसीज. डिसऑर्डर सोबत किंवा डिसीज सोबत फाईट करण्यासाठी त्याला रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायला पाहिजे. अशा प्रकारे आपला टॉपिक संपलेला आहे थॅलेसेमिया. आता आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय, डाऊन सिंड्रोम. थॅलेसेमिया. आता नेक्स्ट टॉपिक पाहतो आपण, डाऊन सिंड्रोम. याला म्हटलं 21st ट्रायझोमी. आधी याचा मिनिंग समजून घेऊ. डाऊन इज द नेम ऑफ सायंटिस्ट. सिंड्रोम मीन्स ग्रुप ऑफ सिम्पटम. या डिसीजचे सिम्पटम्स आहे नंबर ऑफ. त्याला 21st ट्रायझोमी का म्हटलं? जसं आपण पाहतो ह्युमन बॉडीमध्ये टोटल 46 क्रोमोझोम आहे. 1 to 46 क्रोमोझोम. म्हणजे असं म्हणू आपण 1 to 46 म्हणजे 23 पेअर आहे. 1 2 3 4 5 6 7 अप टू 23 पेअर. आता काय झालं पायामध्ये? 21st ट्रायझोमीचा अर्थ काय? ट्रायझोमी का म्हटलं? प्रत्येक ठिकाणी डिप्लॉइड आहे. पहिली पेअर मध्ये किती क्रोमोझोम? 2. दुसरी मध्ये 2, तिसरी मध्ये 2, चौथी मध्ये 2, 23 मध्ये 2, म्हणजे अप टू 23. प्रत्येकामध्ये 2-2 क्रोमोझोम आहेत पेअर मध्ये. होमोलॉगसची पेअर किती? 2 ची. म्हणून झाले 23 दुने किती झाले? 46. आणि म्हणूनच आपल्याला जर कोणी विचारलं तुमच्या बॉडीमध्ये क्रोमोझोम नंबर किती, आपण सांगतो 46 और 23 पेअर. 46 और 23 पेअर. मग आपल्यामध्ये 1 to 23 जे प्रत्येकाची पेअर आहे. पण हा जो 21 नंबरचा क्रोमोझोम आहे, या ठिकाणी किती क्रोमोझोम असायला पाहिजे? तर 2 ऐवजी इथं क्रोमोझोम किती आले? 3. म्हणजे टोटल 2 2 2 2 2 23 जरी किती झाले असते? 46. तो होता 2n. या ठिकाणी एक वाढला, याला म्हटलं 2n + 1. 2n म्हणजे 46 + 1, यालाच म्हटलं आपण 47 नंबर झाला. म्हणजे या ठिकाणी क्रोमोझोम नंबर वाढला. आणि म्हणून डाऊन सिंड्रोम इज द एक्झाम्पल ऑफ क्रोमोझोमल डिसऑर्डर. 2 मार्क पडले ते आपल्याला जेनेटिकचे, मेंडेलियन आणि क्रोमोझोमल. हे एक्झाम्पल आहे क्रोमोझोमल डिसऑर्डरचं. कारण या ठिकाणी 21st नंबरवर एक एक्स्ट्रा क्रोमोझोमला एक्स्ट्रा का आला? कसा आला एक्स्ट्रा? आपल्याला माहिती आहे मेलमध्ये 46 क्रोमोझोम आहे, फिमेलमध्ये 46 आहे. ज्या वेळेला गमीट पडतात त्यावेळेला 1 to 23 पेअराला 23, 1 to 23 इकडे येतात, 1 to 23 इकडे येतात. बरोबर आहे? या गमीटमध्ये 23, या गमीटमध्ये 23, तसंच इकडेही 23, इकडेही 23. म्हणजे प्रत्येक पेअरचा मेंबर यामध्ये आला, प्रत्येक पेअरचा दुसरा मेंबर यामध्ये आला. एक एक मेंबर काय झाले? सेपरेट झाले. पण हे झाली नॉर्मल प्रोसिजर. चुकून काय होते? समजा सपोज आपण मेलचा विचार करू. मेलमध्ये काय झालं की 1 ते 23 मधले सगळे क्रोमोझोम सेपरेट झाले, पण 21 नंबरचा क्रोमोझोम सेपरेट झाला नाही.
पूर्ण पेअर इकडे आली म्हणजे 23 प्लस 1 आलं का 21 नंबरचे दोन्ही क्रोमोझोम इकडे आले म्हणजे इकडे आलं n+1. मला एक सांगा इकडे जर 24 आले तर इकडे किती येणार कमी म्हणजे इकडे आलं n-1 म्हणजे इकडे आले -1 22. याले किती पाहिजे होते अर्धे आले पाहिजे होते ना आणि अर्धे केव्हा पॉसिबल आहे 1 पासून 23 पर्यंत ज्या पेअर आहे आपल्या बॉडीमध्ये त्या पूर्ण काय व्हायला पाहिजे सेपरेट. इथं कसं झालं 1 ते 20 पर्यंत ज्या पूर्ण सेपरेट झाल्या 21वी सेपरेट झाली कोणत्या तरी एका गमेंटमध्ये पूर्ण पेअर गेली दुसऱ्यामध्ये गेला 0 काहीच नाही म्हणजे 21 नंबरवर क्रोमोझोम असले तिथे 22-23 पुन्हा सेपरेट झाली आणि म्हणून हा या ठिकाणी 23 नंबरचा आपला 23 ऐवजी किती झाला 24 नंबर झाला. हा जर हा धरून पण नॉर्मल समजा आता फ्युजनच्या वेळेला काय होईल या मेल गमेंटचं फ्युजन या फिमेल गमेंट सोबत झाला म्हणून समजा काय होईल हा काय हा नंबर n हा n+1 हा n+n 2n + 1 येईल या ठिकाणी येईल. याचं आणि याचं फ्युजन झालं काय होईल हा 2n हा n-1 हा काय झाला n म्हणजे इथं 2n-1 म्हणजे याचा अर्थ या चाइल्डमध्ये क्रोमोझोम किती झाले 47 यामध्ये किती झाले 45 कारण इथं -1 आहे यालाच म्हटलं म्हणजे ट्रायझोमी फॉर 21st क्रोमोझोम का कारण 21 नंबरवर प्रत्येक ठिकाणी जे 2 क्रोमोझोम आले 21 नंबरवर किती क्रोमोझोम आले 3 यावर जर समजा 3 आले याचा अर्थ दुसऱ्या गमेंटमध्ये किती झाले गेले 0 तो जर फ्यूज झाला तर ही कंडिशन येईल आणि या ट्रायझोमी वाला याला म्हणतात मोनोझोमी याला ट्रायझोमी हा या ठिकाणी काय झाला 47. मग पहा काय म्हणलं डाऊन सिंड्रोम 21st ट्रायझोमीचा अर्थ लक्षात आला प्रत्येक नंबरवर 1 ते 23 पर्यंत किती क्रोमोझोम असायला पाहिजे ते 2 पण 21 नंबरवर किती आले 3 पेअर नाही 3 आहेत तो क्रोमोझोम म्हणून 20 इट इज कॉज ड्यू टू ॲन्युप्लॉइडी. ॲन्युप्लॉइडी कधी शिकलो होतो आपण ॲन्युप्लॉइडी म्हणजे काय ॲडिशन ऑर डिलेशन ऑफ क्रोमोझोम नंबर फ्रॉम डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. जो डिप्लॉइड सेट आहे त्यामध्ये एखादा क्रोमोझोम ॲड झाला तरी ॲन्युप्लॉइडी कमी झाला तरी ॲन्युप्लॉइडी इथं वाढून राहिला म्हणून इट इज कॉज ड्यू टू ॲन्युप्लॉइडी. It is caused due to aneuploidy in addition to homologous pair of 21st chromosome. प्रत्येकाची homologous pair आहे 21 पर्यंत म्हणजे 23 पर्यंत पण in addition to homologous pair of 21st chromosome 21 नंबर there is an extra 21st पेअर मध्ये 2 होते तर एक्स्ट्रा आले 3 झाले आणि त्याला नाव दिलं ट्रायझोमी 2n+1 फॉर 21st क्रोमोझोम. ज्या आता इथं 21st वर 3 आले म्हणून 21st ट्रायझोमी म्हटलं. हा जर समजा 16 नंबरवर 3 आले असते तर 16 ट्रायझोमी 5व्यावर आले असते 5th ट्रायझोमी. या ठिकाणी 21st वर 2 पाहिजे होते 3 आले म्हणून त्याला नाव दिलं काय नाव दिलं 21st साठी आलेली ट्रायझोमी फॉर 21st क्रोमोझोम. म्हणून आपण काय लक्षात ठेवा डाऊन सिंड्रोम मध्ये डाऊन नावाच्या सायंटिस्टने डिस्कव्हरी केली काय म्हणलं इट इज कॉज ड्यू टू ॲन्युप्लॉइडी in addition to homologous pair of 21st chromosome. In addition to homologous pair आहे 21st chromosome ची म्हणजे 21st वर 2 क्रोमोझोम आहेत there is an extra 21st 3 झाली तिथं आणि म्हणून त्याला म्हटलं ट्रायझोमी फॉर 21st क्रोमोझोम म्हणून 2n+1. हा ओळखायचा कसा डाऊन सिंड्रोम याची काय लक्षण आहे माइल्ड म्हणजे सौम्य किंवा मॉडरेट मध्यम मेंटल रिटार्डेशन म्हणजे याचा अर्थ ज्याला डाऊन सिंड्रोम झाला तो मेंटली गेलेली केस आहे. फरक एवढाच एक तर थोडा गेला असेल थोडा स्क्रू ढिला असेल जास्त ढिला झाला तर मॉडरेट मध्यम म्हणजे किती प्रमाणात त्याला माइल्ड ऑर मॉडरेट मेंटल रिटार्डेशन थोडा मेंटली गेलेला नाही तो थोडा मेंटली मग पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट. स्केलेटल म्हणजे आपल्या बॉडीतल्या हड्डीची डेव्हलपमेंट कमी झाली म्हणजे अशक्तपणा आहे त्याच्यामध्ये तो पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट. पाहिलं का म्हटलं माइल्ड ऑर मॉडरेट मेंटल रिटार्डेशन मेंटली रिटार्ड आहे तो थोडा किंवा जास्त. पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट हड्डीची डेव्हलपमेंट झाली.
डिस्टिंग म्हणजे क्लिअर फेशियल फीचर. फेसवरून ओळखायला ते कसे फेशियल फीचर लाईक स्मॉल हेड, छोटं हेड आहे, इयर अँड माउथ, इयरही छोटा आहे माउथही छोटा आहे म्हणजे भाव. डिस्टिंग फेशियल फीचर म्हणजे चेहराच त्याचा लहान झाला तो. डिस्टिंग फेशियल फीचर म्हणजे लाईक स्मॉल हेड, डोकं छोटं, इयर छोटे, थोडे छोटे म्हणजे एकदम बारीक बारीक नाही, थोडे छोटे, माउथही छोटं. अशा प्रकारे 3 सांगितले मी तुम्हाला. पहिलं कसं सांगितलं सिम्पटम कशावरून ओळखायचं डाऊन सिंड्रोम, माइल्ड और मॉडरेट मेंटल रिटार्डेशन, दुसरं पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट, तिसरं डिस्टिंग म्हणजे क्लिअर फेशियल फीचर, फेसवरून ओळखायला तर कसा स्मॉल हेड, इयर अँड माउथ. चौथा फेस इज अ टिपिकली फ्लॅट, चपट्या तोंडाचा आहे. फेस टिपिकली फ्लॅट आहे विथ राउंडेड फ्लॅट नोज, म्हणजे इथं असा गोल राहील पुरा, नोजवर गोल आणि वरचा भाग असा चपटा, गोल चपटा, पूर्ण असं गोल राहील ना खालचा हा शेंडा, वरच्या सोबत काही घेतलं नाही, असा गोल कर येईल पण वरून असा चपटा राहील, राउंडेड फ्लॅट नोज. फेस इज टिपिकली फ्लॅट, चपट्या तोंडाचा, चपट्या नाकाचा, गोलूट चपटा म्हणून. फेस इज टिपिकली फ्लॅट विथ राउंडेड फ्लॅट नोज. माउथ इज ऑलवेज ओपन, तोंड त्याचं असं उघडच राहील नेहमी असं बंद विथ प्रोट्रुडेड टंग. कोणाचं राहते असं, कोण करते असं, कुत्रा, म्हणजे झोपेतही राहील तो, तोंड त्याचं ओपनच राहील असं, असा झोप. माउथ कसं ऑलवेज ओपन राहील विथ प्रोट्रुडेड टंग. प्रोट्रुडेड म्हणजे पुढे आली टंग अशी त्याची, झोपत आहे असाच राहील असा झोपत. मच्छराला बसलं, उन्हाचं पिल्लू आलं बसलं एखादं, काही बसलं काही आतमध्ये मच्छरराव माशरराव काही, म्हणजे तोंड त्याचं बंद होत नाही. म्हणून म्हटलं माउथ रिमेन ऑलवेज ओपन विथ प्रोट्रुडेड टंग. आईज स्लॅन्ट अप, स्लॅन्ट म्हणजे अशी उतरते आईज, अँड आउट बाहेर आले विथ इंटरनल इपिकॅन्थल फोल्ड, आतल्या स्किनची फोल्ड, आतमध्ये स्किनची फोल्ड आहे त्यामुळे थोडे बाहेर आले ते, त्याला म्हटलं इंटरनल इपिकॅन्थल फोल्ड. आणि हे सिम्पटम डाऊन सिंड्रोमचं ऑब्जेक्टिव्हसाठी सगळ्यात महत्त्वाचं, वारंवार यावर भर दिला जातो. आईज स्लॅन्ट अप अँड आउट विथ इंटरनल इपिकॅन्थल फोल्ड, आतली जी फोल्ड राहील त्याला म्हटलं इपिकॅन्थल फोल्ड. फ्लॅट हँड, हँड फ्लॅट असे, फ्लॅट हँड विथ सिमियन क्रीज. फ्लॅट हँड कसे फ्लॅट आहे, फ्लॅट हँड विथ सिमियन क्रीज, या ठिकाणी क्रीज राहील विच पास अक्रॉस द पाम, पामवर अशी क्रीज जाईल ते, त्याला नाव सिमियन क्रीज. सिमियन काय, सिमियन मंकीचं नाव आहे, मंकीमध्ये असते, मंकीसारखे असते, सिमियन मंकीमध्ये येते म्हणून त्याला म्हटलं सिमियन क्रीज दॅट रन अक्रॉस द पाम. पुन्हा एकदा आपण पूर्ण डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम, सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ सिम्पटम. डाऊन इज द नेम ऑफ सायंटिस्ट. 21st ट्रायझोमिक का म्हटलं, कारण 23 पेअर आहे पण 21वर पेअर नाही, पेअर +1 आहे, 3 झाले. इट इज कॉज ड्यू टू ॲन्युप्लॉइडी. ॲन्युप्लॉइडी म्हणजे ॲडिशन ऑर डिलेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचा नंबर ॲड झाला किंवा डिलीट झाला, इट डिप्लॉइड सेट इन ॲडिशन टू होमोलॉगस पेअर ऑफ 21st क्रोमोझोम. नॉर्मल होमोलॉगस पेअर आहे 21st क्रोमोझोमची, देयर इज अन एक्स्ट्रा 24, 2 पाहिजे ते 3 झाले तिथं. कशाला मी इकडे सांगितलं तुम्हाला, हेन्स इट इज कॉल्ड ट्रायझोमी फॉर 21st क्रोमोझोम. काय सिम्पटम आहे, लक्षण कशावर ओळखायचं डाऊन सिंड्रोम. माइल्ड और मॉडरेट मेंटल रिटार्डेशन, थोडं जास्त मेंटली गेलेली केस आहे. दुसरी पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट, हड्डीची डेव्हलपमेंट झाली, विकास झाला. डिस्टिंक्ट फेशियल फीचर, फेसवरूनच दिसते कसं, स्मॉल हेड, स्मॉल इयर, स्मॉल माउथ, तोंडही छोटं. फेस वेट टिपिकली फ्लॅट, फेस कसा टिपिकली फ्लॅट आहे जरासं असं विथ राउंडेड फ्लॅट नोज, गोल चपटा. माउथ रिमेन ऑलवेज ओपन, तोंड नेहमी ओपन राहील विथ प्रोट्रुडेड म्हणजे पुढे आली टंग त्याची, कुत्रा. आईज स्लॅन्ट अप, उतरते आईज, अँड आउट बाहेर आले विथ इंटरनल इपिकॅन्थल स्किन.
इपिकॅन्थल फोल्ड आहे स्किनची, म्हणजे आतमध्ये जी फोल्ड राहील त्यामुळे ते असे दबले उतरते झाले. त्याला म्हटलं इंटरनल इपिकॅन्थल फोल्ड. हे एंट्रन्स एक्झामसाठी महत्त्वाचं. फ्लॅट हँड, हँड कसे फ्लॅट असे, फ्लॅट हँड विथ सिमियन क्रीज. सिमियन मंकीचं नाव आहे, त्याच्यामध्ये असतं म्हणून सिमियन क्रीज दॅट रन अक्रॉस द पाम. अशा प्रकारे आपण 2 डिसीज संपवले, एक थॅलेसेमिया, त्यानंतर आपण पाहिलं डाऊन सिंड्रोम. आता आपले लास्ट 2 डिसीज राहिले, एक म्हणजे टर्नर सिंड्रोम आणि दुसरा क्लिनेफेल्टर सिंड्रोम. त्यानंतर आपलं चॅप्टर दी एंड होईल. एका लेक्चरमध्ये आपण 2 घेऊन टाकणार टॉपिक ते, आणि नंतर चॅप्टर संपतो.